बातमी आहे गडचिरोलीमधनं। गेल्याच आठवड्यात गडचिरोली आणि छत्तीसगड सीमेवरच्या अबुझमाडमधील जंगलात सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या विरोधात एक मोठी कारवाई केली। देशातील यावर्षीची सर्वात मोठी कारवाई ठरली। या कारवाईमध्ये 31 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळालं। पण जिथे ही कारवाई पार पडली ते अबुझमाडचं जंगल आणि आसपासचा परिसर म्हणजे माओवाद्यांचा बालेकिल्ला मानला जातो। या अबुझमाडमधल्या माओवाद्यांचा तिथला वावर आजवर एक रहस्य बनून आहे। याच घनदाट जंगलात न्यूज 18 चे प्रतिनिधी महेश तिवारी पोहोचले आणि या कारवाईचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट त्यांनी तयार केला। गडचिरोली छत्तीसगडसह 4 राज्यांच्या सीमेवर 400 किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं हे अबुझमाडचं जंगल। हे जंगल म्हणजे माओवाद्यांची अघोषित राजधानीच। पण याच राजधानीत सुरक्षा दलानं एक मोठी कारवाई केली। सुरक्षा दलाचे जवान माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात शिरले आणि 31 माओवाद्यांचा खात्मा करण्यात त्यांना यश मिळालं। जिथे सूर्याची किरणही पोहोचू शकत नाही अशा ठिकाणावरनं माओवादी मोडस ऑपरेंडी कशी राबवायचे हे जाणून घेण्यासाठी माओवाद्यांच्या याच गडात न्यूज 18 लोकमत पोहोचलं। सुरक्षा दलाच्या कारवाईनंतर माओवाद्यांचा हा गड पूर्णपणे ढासळून गेलाय। हे कारतूस आहे, तुम्हाला पडलेलं मी या ठिकाणी दाखवतो। हे कारतूसवरून आपण कल्पना करू शकतो या ठिकाणी कशी भीषण गोळीबार झाली होती। 31 माओवादी त्यांना ठार मारण्यात आलं होतं आणि दोन्ही बाजूनं बेछूट गोळीबार सुरू होता। 1000च्या जवळपास जवानांनी या जागेला घेरलं होतं आणि आता हे अशा पद्धतीची कारतूस शेकडो विखरलेली आहे। अबुझ म्हणजे माहीत नसलेला आणि माड म्हणजे उंच रहस्यमय प्रदेश। याच अबुझमाडमध्ये गेल्या कित्येक दशकांपासून आदिवासी अगदी आदिम काळातलं जीवन जगतात। इथे पोहोचण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नाही। अबुझमाडमध्ये तब्बल 240 गाव आहेत, पण या गावांवर माओवाद्यांची समांतर सत्ता चालते। माओवाद्यांचा सर्वोच्च नेता मुपल्ला लक्ष्मणराव उर्फ गणपती, माओवाद्यांच्या मिलिटरी कमांडचा प्रमुख नंबाला केशव उर्फ गंगन्ना यांच्यासह अनेक बडे माओवादी नेते अबुझमाडमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती आहे। हा जो भाग आहे या भागातल्या एका गावात आपण आहोत। म्हणजे लोकांपर्यंत विकास पोहोचत नाही, लाईट नाही, वीज नाही, मोबाईल कनेक्शन नाही, आरोग्याच्या सोयी नाही, अशा अवस्थेतही लोक जगतात। क्या कैसे आपके गांव में जो लाइट नहीं है? नहीं है सर, लाइट नहीं है। नहीं है। कितने दिन से लाइट नहीं है? कभी भी नहीं आई? नहीं सर, हाँ, शुरू से नहीं है इधर। शुरू से नहीं है जी सर। तो बाकी आप लोग राशन कहाँ से लाते हैं? कंट्रोल ओरछा से जा रहे हैं सर। कितना दूर आता है? कितना दूर आता है? 25 किलोमीटर। 25 किलोमीटर जाना पड़ता है आपको? जी सर। अच्छा, और बाकी फिर गांव में मोबाइल वगैरह तो कोई इस्तेमाल नहीं करता होगा? नहीं कर पाते हैं सर, हम लोग जानते नहीं मोबाइल के बारे में। मोबाइल नहीं जानते तो। हॉस्पिटल कितना दूर है यहाँ से? यहाँ से भी वो 25 किलोमीटर सर, और ओरछा में है। हाँ। यहाँ नहीं है। अगर किसी को बुखार आ गया, कुछ हो गया तो क्या करते हो? ले जाते हैं सर, जो बुक के ले जाते हैं उसको। गेली 40 वर्ष देशात माओवाद्यांच्या कारवाया सुरू आहे। माओवाद्यांच्या हल्ल्यात आजवर 17,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय। माओवाद प्रभावित भागात लढण्यासाठी अद्ययावत यंत्रणा प्रशासनानं तैनात केली आहे। पोलीस ठाणं, निमलष्करी दलाचे कॅम्प इथे उभारले गेलेत। माओवाद्यांचं वर्चस्व असलेल्या दंडकारण्य भागात सुरक्षा दलावरती तब्बल 21,400 कोटी रुपये खर्च केले गेले। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचंही एक मोठं विधान पुढे आलंय। 2026 सालापर्यंत माओवादाचा बिमोड करणार असल्याचं शहांनी म्हटलंय। और मैं विश्वास के साथ आप सभी को बताना चाहता हूं कि 2026 मार्च तक आप सभी के सहयोग से ये देश दशकों पुरानी समस्या से मुक्ति पा लेगा। अबुझमाड आता केंद्राच्या रडारवर आलाय। अबुझमाडचा बहुतांश भाग हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूर जिल्ह्यातला आहे। या ठिकाणी आता सैन्य दलाचा विशेष कॅम्प उभारण्यात येईल। एकूणच गेली अनेक वर्ष नक्षल्यांच्या वर्चस्वाखाली असलेला हा भाग आता नक्षल मुक्त होण्याच्या मार्गावर आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, अबुझमाड, गडचिरोली।